मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। एका गावात दोन डॉक्टरच्या बायका बोलता बोलता दोघींचं कडाक्याचं भांडण झालं। ही सांगते माझा नवरा हुशार, ती सांगते माझा नवरा हुशार। इतकं भांडण झालं, एक जण उठली आणि म्हटली सांग तरी तुझा नवरा किती हुशार आहे। ती म्हटली तुला ऐकायचंय माझा नवरा किती हुशार आहे बघ म्हटली। आमच्या गावात गल्लीमध्ये एक कुत्रं झोपलेलं होतं दुपारच्या टायमाला, आणि खेड्यातला एक लहान मुलगा आला, त्यानं एवढा मोठा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या पाठीत टाकला। आणि काय सांगू म्हटली, त्याच्यामुळे त्या कुत्र्याची शेपटीच तुटली। कुत्रं एका बाजूला आणि शेपटी एका बाजूला। ते कुत्रं इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं, नेमकं आमच्या दवाखान्याच्या समोर। म्हणून माझ्या नवऱ्याला त्याची दया आली, त्यानं ते कुत्रं उचललं, दवाखान्यात नेलं, त्याला मलम पट्टी वगैरे केली। 5-6 दिवस त्या कुत्र्याला दवाखान्यातच ऍडमिट ठेवलं, आणि 7व्या दिवशी म्हटली त्या कुत्र्याला नवीन शेपटीच फुटली। इतका तुझा नवरा हुशार म्हटली हो। आता माझा नवरा ऐक किती हुशार आहे म्हटली। उठलीन कमरेला पदर खोचला, आता ऐक म्हटली तुझ्या नवऱ्याने ती कुत्रं नेलं ना, माझ्या नवऱ्याने ती हातभर शेपटीच दवाखान्यात नेली म्हटली, आणि त्या शेपटीलाच मलमपट्टी केली। 7-8 दिवस त्याला सलाईन लावली, इंजेक्शन दिले, आणि खोटं सांगत नाही म्हटली 8व्या दिवशी त्या शेपटीला नवीन कुत्रच फुटलं। आता हे कधी शक्य आहे का? म्हणजे लोक कोणाचंही गुणगान गातात, नवऱ्याचं गुणगान आवश्यक आहे, पण नवराही तसा गुण गाण्यासारखा असला पाहिजे। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। या कलियुगामध्ये काही काही लोक कधीच कुणाचं ऐकत नाही। एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल ती यादी लिहून द्या। ब्राह्मणाने सगळी यादी तिच्याकडे तयार करून दिली। जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो। तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात। त्यांनी सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, मला तर पूजा करायचीच आहे। अहो तुमचे पती नसतील तर पूजा तुम्ही कुठून करणार? त्या टायमाला ती बाई त्या ब्राह्मणाला म्हणते का हो ब्राह्मण दादा, पुरुष माणसं कसे एखाद्या पूजेला जर ते बसले आणि तिथे जर त्यांची बायको जर हजर नसेल तर बायको म्हणून खिशामध्ये काय ठेवतात? चांगला अनुभव दिसतोय। काय ठेवतात? सुपारी। मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात, तसं आमच्याकरता काय उपाय? ब्राह्मणाने सांगितलं बाई शास्त्रात अजून तसा काय उपाय नाही, काहीतरी असेल तर जरा पुराण शोधून काढा। त्या ब्राह्मणाला असा राग आला, रागाच्या भरात तो ब्राह्मण उठला आणि तो म्हटला बाई पुरुष लोक जर पूजा करता बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात, तर तुम्ही एखादा बटाटा घेऊन बसा। जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हाच उपाय। एका गावात दोन डॉक्टरच्या बायका बोलता बोलता दोघींचं कडाक्याचं भांडण झालं। ही सांगते माझा नवरा हुशार, ती सांगते माझा नवरा हुशार। इतकं भांडण झालं, एक जण उठली आणि म्हटली सांग तरी तुझा नवरा किती हुशार आहे। ती म्हटली तुला ऐकायचंय माझा नवरा किती हुशार आहे बघ म्हटली। आमच्या गावात गल्लीमध्ये एक कुत्रं झोपलेलं होतं दुपारच्या टायमाला, आणि खेड्यातला एक लहान मुलगा आला, त्यानं एवढा मोठा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या पाठीत टाकला। आणि काय सांगू म्हटली, त्याच्यामुळे त्या कुत्र्याची शेपटीच तुटली। कुत्रं एका बाजूला आणि शेपटी एका बाजूला। ते कुत्रं इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं, नेमकं आमच्या दवाखान्याच्या समोर। म्हणून माझ्या नवऱ्याला त्याची दया आली, त्यानं ते कुत्रं उचललं, दवाखान्यात नेलं, त्याला मलम पट्टी वगैरे केली। 5-6 दिवस त्या कुत्र्याला दवाखान्यातच ऍडमिट ठेवलं, आणि 7व्या दिवशी म्हटली त्या कुत्र्याला नवीन शेपटीच फुटली। इतका तुझा नवरा हुशार म्हटली हो। आता माझा नवरा ऐक किती हुशार आहे म्हटली। उठलीन कमरेला पदर खोचला, आता ऐक म्हटली तुझ्या नवऱ्याने ती कुत्रं नेलं ना, माझ्या नवऱ्याने ती हातभर शेपटीच दवाखान्यात नेली म्हटली, आणि त्या शेपटीलाच मलमपट्टी केली। 7-8 दिवस त्याला सलाईन लावली, इंजेक्शन दिले, आणि खोटं सांगत नाही म्हटली 8व्या दिवशी त्या शेपटीला नवीन कुत्रच फुटलं। आता हे कधी शक्य आहे का? म्हणजे लोक कोणाचंही गुणगान गातात, नवऱ्याचं गुणगान आवश्यक आहे, पण नवराही तसा गुण गाण्यासारखा असला पाहिजे। तुकोबा बरं म्हणतात तुम्हाला गुण गायचे, कोणाचं गा? गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी। भगवान परमात्म्याचं गुण तुम्ही आवडीनं गायलं पाहिजे। भगवंताचं गुण जर आवडीनं गायलं ना, तर त्याच्यामध्ये संत महात्मे म्हणतात तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपण जन्माला आलो, तुकोबा म्हणतात विचार जर केला तर पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ या दोन्ही काळांमध्ये फार मोठा फरक पडलेला दिसतो। पूर्वीचा एक काळ असा होता का पूर्वीच्या काळी महिला मंडळी जात्यावर दळण दळायच्या, दळण दळताना सुंदर ओव्या सुद्धा त्या म्हणायच्या। तो जात्याचा आवाज, तो महिला मंडळाच्या ओव्यांचा आवाज, फार सुंदर काळ होता तो।
पूर्वीच्या काळी कधी काळी एक वासुदेव आपल्या दारामध्ये यायचा, आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर आपलं सगळं आभाळ दुमदुमून जायचं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोवर आहेत भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. काय मागतात? देवा, माझ्या वडिलांनी जे केले तेच मला करायचंय. काय करायचंय? तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी रात्रंदिवस तुझ्या चरणाची सेवा केली, ती चरण सेवा मला सुद्धा करायची. म्हणून आपले वडील जर वारकरी असतील, आळंदी पंढरपूरची वारी जर करत असेल, तर त्यांच्या मुलांनी सुद्धा ती वारी करायला पाहिजे. आणि मुलाने जर ती वारी केली तर लोक म्हणतात, बरं झालं बापाच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा चालला. त्या ठिकाणी घराण्याचा धर्म हा राखला जातो. पण काही काही मुलं अशी असतात, आईबाप आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करतात ना, हे दारू पिऊन रस्त्यावर पडतात. त्या दिवशी आपल्या घराण्याचा धर्म हा बुडला जातो. म्हणून धर्माच्या रक्षणाकरता भगवंत सुद्धा अवतार घेतोय. धर्म रक्षावय अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्त जना. याच्यामध्ये धर्माचं रक्षण होत असतं. म्हणून संत महात्मे म्हणतात, जे आम्ही केलं ना ते तुम्हाला सुद्धा इथे जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला करायचंय. नवे नवे संत महात्मे म्हणतात, त्या भगवंताचं नाव इतकं गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन. पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, आमची तोंड तुझं नामचिंतन का करत नाही, आमचं खूप मोठं दुर्दैव आहे. कीर्तनात बसल्यानंतर कीर्तनकार म्हणतात, बाबांनो टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण आम्ही काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणतात. आम्ही विठ्ठलाचं नाव घेत नाही. पण जनाबाईच्या निर्जीव गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. मग आपली सजीव तोंडाने विठ्ठलाचं नामचिंतन का करू नये? केलं पाहिजे. पूर्वीचा एक काळ असा होता का पूर्वीच्या काळी महिला मंडळी जात्यावर दळण दळायच्या. दळण दळताना सुंदर ओव्या सुद्धा त्या म्हणायच्या. तो जात्याचा आवाज, तो महिला मंडळाच्या ओव्यांचा आवाज, फार सुंदर काळ होता तो. पूर्वीच्या काळी कधी काळी एक वासुदेव आपल्या दारामध्ये यायचा, आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर आपलं सगळं आभाळ दुमदुमून जायचं. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आरी वासुदेवाची स्वारी. 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 उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आरी वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आरी वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईर्ष्या धरतोय अंधार गांधार, उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई पडतीया भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आरी वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आरी वासुदेवाची स्वारी. कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, वीर सरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही चित्त कल्याण पायी असावी सारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. 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 पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बाया. खडा जाऊ पाण्याला बाया. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला बायानो. सयान जाऊ पाण्याला. हे हे कृष्ण
कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी वाजवी पावा ग बावरला हे कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी कृष्ण वाजवी पावा ग बावरला राणी तुमच्या आधी पाखरा उठली घरट्यात गा घरट्यात गाई वासर बैल जागती गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अन गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी गाव जागताले वासुदेवाची स्वारी गाव जागताले वासुदेवाची हे दणपावलं वासुदेवाला दणपावलं वासुदेवाला दणपावलं म्हणजे पूर्वीचा काळ असा होता एक वासुदेव आपल्या गावात त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर सगळं आभाळ दुमून जायचं. आत्ताच्या काळामध्ये वासुदेव बघायला सुद्धा नाही आपल्या मुलांना चित्रात दाखवावा लागतो याला वासुदेव म्हणतात. कुठेतरी इंद्रायणीच्या घाटावर किंवा चंद्रभागेच्या घाटावर ते आपल्याला बघायला मिळतं. म्हणून जुना काळ फार लोप पावत चाललाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल अनेक प्रकारची महामारी या देशामध्ये आली संपूर्ण जगभरामध्ये आली एक महारोग आला आणि त्यानं संपूर्ण जग बंद करून टाकलं. पूर्वीचा काळ असा होता पूर्वीच्या काळी 10-15 माणसं गप्पा मारायला बसली आणि गप्पा मारता मारता एखादा जर शिंकला तर लोक काय म्हणायचे तो बोलतोय ते खरे असे म्हणायचे ना. पण आता बसल्या 10-15 माणसं बसले आणि एखादा जर शिंकला लोक म्हणतात याला काय झाला. काळ फार बदलत चालला. पूर्वीच्या काळी माणूस माणसाला भेटला काल नमस्कार करायचे राम राम म्हणायचे लांबून. पुन्हा कलियुग आलं आणि लोक हातात हात मिळवायला लागले कसे आहात हाऊ आर यू. आता एखाद्याला म्हणा तुम्ही कसे आहात तो म्हणतो नाही लांबूनच बरे. म्हणजे काळ बदलत चालले. माणुसकी नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करता देवा याच्यातून जर तुम्हाला अजूनही सांगते याच्यातून जर वाचायचं असेल तर एकच उपाय तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि प्रामाणिकपणे सांगेल आज ती सांगायची वेळ आली का या 1.5 वर्षामध्ये ना बऱ्याच लोकांनी आपल्या गळ्यातल्या माळा सुद्धा काढून टाकल्या की नाही. डॉक्टरांनी सांगितलं जगायचं असेल तर खावं लागेल. तो म्हटलं मला जगायचंय. पण तुम्हाला खरं सांगते ज्यांनी पहिल्या लाटेत माळा काढल्या ना ते दुसऱ्या लाटेत गेले आणि ज्यांना आता तिसऱ्या लाटेतून वाचायचंय ज्यांनी काढले असतील त्यांनी परत घाला. कारण भगवान परमात्म्याला काय आवडते अति प्रियावडे तुळसी बुक्का तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. देवाला प्रिय आहे ती तुळस म्हणून अजिबात तुळशीचे टिंगल काढायचे नाही माळेचे टिंगल करायचे नाही. जमत असेल तर घाला नाही तर देवाने तुमच्यावर जबरदस्ती केली. जगाला दाखवण्याकरता कुठलीच गोष्ट करायची नाही. पण जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. संत महात्मे म्हणतात आम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो. अनुभवे आले अंगा आणि तो या जगा देत असे. आम्ही अनुभव घेतो मग तुम्हाला सांगतो. हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का.